गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि आता सकाळ बघा किती सुंदर आणि किती स्वच्छ असा आभाळ दिसतंय. आणि आता वाजलेले आहे 7 आणि मी आता उठून झालेले आहे फ्रेश. आणि आता मला करायचं आहे स्वयंपाक. आता लाडूची चांगली अशी झोप चालू आहे माझ्या. आणि इथं स्वयंपाकासाठी आले तर माझं किचन बघा सकाळ सकाळी असं काहीतरी असतं. तर किचन म्हणता येणार नाही कारण की मी टेबलावर माझा गॅस ठेवलेला आहे. आता मी गव्हाचं पीठ इथं चाळून घेत आहे कारण की मला करायचे आहेत यांच्या डब्याला चपात्या करायच्या आहेत. तर यांना चपाती डब्याला न्यायला आणि पुन्हा मग इथं नाश्त्याला खाण्यासाठी पण केलेलं आहे कारण की रात्री नॉनव्हेज केलं होतं. त्यामुळे मग सकाळी ते चपातीच खाणार होते मग त्यासंगे. तर आता इथं मी घेतलेली आहे मटकीची मोड बनवायला. त्यासाठी मग बारीक कांदा वगैरे चिरून सगळं पीठ मळून झाल्यानंतर हे चिरून मग मी डायरेक्ट फोडणी दिला आल्यावर. तर इथं बापल्या गेंची छान अशी मजा चालू होती सकाळ सकाळ. इथं मजा अशी चालू होती याची. तोपर्यंत मी माझी मटकीची मोड बनवून घेतली जी की यांना मी डब्याला देणार आहे. आणि इथं माझं पीठ पण मळून झालं, मी गोळे तयार करून ठेवले होते. तर आता घेणार आहे चपाती लाटायला. माझं हे टायमिंग ना खूप असं करेक्ट आहे कारण की मी आधी पीठ मळून ठेवते पुन्हा भाजी तयार करते. तोपर्यंत पीठ चांगलं मऊ होतं ते आणि लगेच मळल्या मी लाटत नाही, नाहीतर चपात्या माझ्या कडक होऊन जातात. त्यामुळे मग चपात्या मऊ होण्यासाठी मी आधी पीठ मळून ठेवते, त्यानंतर भाजीला फोडणी देते. माझं दररोजचं रुटीन असंच असतं. सकाळी उठायचं, फ्रेश व्हायचं, फ्रेश झाल्यानंतर ना मग स्वयंपाक करायचं. स्वयंपाक झाले की मग बाळाचा नाश्ता, धुणं भांडी सगळं असंच असतं. पुन्हा मग धुणं भांडी वगैरे झाल्यानंतर मी दिवसभर अशी मग रिकामी असते. जेव्हा बाळाला भूक लागेल तेव्हा दूध पाजायचं वगैरे काय काय असलं सुरू असतं माझं. तर म्हणजे मी दिवसभर फ्रीच असते जेव्हा माझी सगळी कामं आवरतात त्यानंतर ना. आता ह्या चपात्या लाटायला घेतलेल्या आहेत आणि भाकरी जेव्हा असते डब्याला जेव्हा भाकरी द्यायची असते त्या टायमिंगला मग मी सगळ्यात आधी भाकरी करून घेते, मग पुन्हा भाजी फोडणी देते. तर आता मस्त अशा मी चपात्या करून घेते इथं. आणि इथं ना माझं लाडू इतकं शांत झोपला होता ना तिच्या पप्पाजवळ. तिचे पप्पा तिला मिठी मारून झोपले होते आणि ती मस्त अशी बघत खेळत मस्त पडली होती त्यांच्याजवळ. तर आता तिला फ्रेश करून तिला नाश्ता वगैरे चारून मस्त असं पुन्हा धुणं वगैरे काय काय करून घ्यायचं आहे. तर सकाळीच मग ह्यांना मी डबा बांधून दिला. बांधून दिल्यानंतर आम्ही नाश्ता केला डायरेक्ट. नाश्ता म्हणजे जेवणच केलं कारण की रात्री नॉनव्हेज आणलं होतं, त्यामुळे मग आम्ही नॉनव्हेजच खाल्लं सकाळी. आणि इथं धुणं भांडी झालेले आहेत आणि इथं लाडूची अशी मस्ती चालू आहे. चला बाय बाय.